आजच्या समाजात बाह्य आकर्षण, वासनेचा अंधपणा आणि नैतिकतेचा ऱ्हास यामुळे काही व्यक्ती आपल्या मर्यादा पार करत आहेत. जेव्हा नात्याचं पवित्र रूप विसरून मनुष्य स्वार्थासाठी कोणत्याही थराला जातो, तेव्हा अशा घटनांनी समाज हादरतो. आजकालची लोक अनैतिक संबंधात एवढ्या खालच्या पातळीवर जातील याचा विचारसुद्धा आपण करू शकत नाही. शारीरिक सुखाच्या बदल्यात ती वासनाधीन महिला आपल्याकडे असलेल्या संपत्ती त्या तरुणाच्या नावावर करणार होती. त्यासाठी तिने आपल्या तरुण प्रियकराला हाताशी घेऊन जे पाऊल उचललं ते नक्कीच काळजाला धक्का देणार आहे. ही हृदय पिळून टाकणारी घटना शिवाजीनगर MIDC भागातून समोर आलेली आहे. सागर पाटील वय 35 या व्यक्तीचा 2 महिन्यापूर्वी गंभीर अपघात झाला होता. त्याचे दोन्ही पाय 4 ठिकाणी मोडले होते आणि प्रत्येक ठिकाणी रॉड बसवावे लागले होते. अपघाताच्या दिवशी डॉक्टरांनी त्याच्या नातेवाईकांना स्पष्ट सांगितले होते तो वाचेल याची काहीही खात्री नाही. तरी देखील सागरने हार मानली नाही. एक अखंड महिना तो ICUमध्ये मृत्यूशी लढत राहिला आणि अखेर त्याने मृत्यूवर मात केली. त्याला जीवनदान मिळालं, पण त्याच्या अनेक अवयवांनी साथ सोडली होती. तो आयुष्याच्या नव्या संघर्षात उतरला, पण पूर्णतः खाटेवर सीमित राहिला. पण मित्रांनो, हे सांगण्याचं कारण खूप वेगळं आहे. 2 मार्च रोजी सागरची निगरून हत्या करण्यात आली आणि ही हत्या कुण्या परक्याने नाही, तर त्याच्या पत्नी मीनाक्षी पाटील वय 30 आणि तिच्या प्रियकर निलेश जाधव यांनी मिळून केली. या घटनेचं सत्य ऐकून कोणीही हादरून जाईल. या हत्येच्या चौकशीतून जे उघड झालं ते मन हेलावून टाकणारं होतं. मीनाक्षी पाटीलचे निलेश जाधव या तरुणाशी प्रेमसंबंध अवघ्या 1 महिन्यापूर्वी सुरू झाले होते. पोलिसांनी जेव्हा दोघांना अटक केली आणि विचारणा केली सागरची हत्या का केली, तेव्हा मीनाक्षीने थेट उत्तर दिलं. अपघातानंतर सागर पूर्णतः अंथरुणाला खिळून होता. तो एकाच जागी पडलेला असायचा. काहीही करता येत नव्हतं. त्याच्या अशा अवस्थेला मी कंटाळले होते. अशातच माझी ओळख निलेशशी झाली आणि मी त्याच्या प्रेमात पडले. मला एक नवीन सुंदर आयुष्य जगायचं होतं. सागरसोबत ते शक्य नव्हतं, म्हणून मी निर्णय घेतला की आता मला निलेशसोबतच राहायचं आहे. हे ऐकून सगळे सुन्न झाले, पण निलेशने दिलेलं उत्तर तर आणखीन क्रूर होतं. निलेश म्हणाला, मीनाक्षीने मला सांगितलं होतं की तिच्या नावावर जी संपत्ती आहे ती माझ्या नावावर करेल. त्यानंतर आम्ही दोघं लग्न करून नव्या आयुष्याची सुरुवात करू. त्या आश्वासनामुळेच मी हे पाऊल उचललं. नवरा हयात असताना आपण हे करू शकत नाही. त्यावर मीनाक्षीने नवऱ्याला जीवे मारण्याचा कट रचला. जर आपल्याला सोबत राहायचे तर माझ्या नवऱ्याला संपवावं लागेल. आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही. मला वाटत होतं लाखोची संपत्ती माझ्या नावे होतील. मी भरकटलो. मीनाक्षीच्या म्हटल्याप्रमाणे 10 मार्चला मी त्याला भेटायला आलो. रात्रीच्या वेळी गळा ओढून आम्ही सागरची हत्या केली. पण आता हत्या तर केली, मृतदेहाचं करायचं काय? तर त्यांनी तेवढ्या रात्री अगदी चतुर्थीने सागरचा मृतदेह हा घरासमोर असलेल्या बदामाच्या झाडाखाली पुरून ठेवला. पण आता हत्या तर केली. सागरच्या भावकीतले किंवा रिलेशनमध्ये लोक सागरला भेटायला येतात. जर त्यांनी सागरबद्दल विचारले तर करायचं काय, असा प्रश्न त्याला पडला. हत्या झाल्याच्या 3 दिवसांनी आरोपी मीनाक्षीने असा बनाव केला. मोबाईलद्वारा ती मयत सागरच्या जवळच्या लोकांना कॉल करून सागरबद्दल सांगत होती. सागर हे हात स्टँड घेऊन फिरून येतो असं बोलून घराच्या बाहेर निघाले. गेल्या 2 दिवसापासून ते घरी परतलेच नाही. मला खूपच चिंता होते. काहीतरी करा, मी एकटी काय करू, असं ती मुद्दाम सागरच्या भावकीतल्या लोकांना कॉन्टॅक्ट करून सांगायची. गावाकडील सागरचे 3 भाऊ, त्याच्या बहिणी व मेवणे सर्व परिवार धावून आले. मीनाक्षीच्या कारभाराबद्दल कोणालाही कल्पना नव्हती. सर्वांनी शोध घेण्यास चालू केलं. पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केली. 4 दिवसापासून सागरचा पत्ता लागत नाही. पण 10 मार्चला या हत्येचा उलगडा झाला. तो म्हणजे रिक्षा चालकामुळे. शरीफ कुरेशी, राहुल साळवे, मनोज सोनवणे, अतिक शेख, अमोल भालेराव, अजूनही बरेच मित्र, हे सर्व रिक्षाचालक आहेत. सागरसोबत त्याची पक्की मैत्री. पण सागरची बायको मीनाक्षी हिच्या निलेश या तरुणासोबत अनैतिक संबंधाबद्दल त्यांना आधीपासून माहिती होतं. तर त्या सर्व रिक्षाचालकांनी आरोपी मीनाक्षी हिच्यावर संशय आहे अशी गवाही पोलिसांना दिली. त्यावर मीनाक्षीच्या त्या प्रियकराला आधी अटक करण्यात आलं. त्याला अटक करून विचारपूस करण्यात आली आणि सत्य पूर्णपणे उघड झालं. नंतर आरोपी मीनाक्षीला अटक करण्यात आली. मृतदेह पुरलेल्या ठिकाणावरून काढण्यात येऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. तर अशा प्रकारे या क्रूर महिलेने प्रियकराला हाताशी घेऊन हा कांड केलाय.
आधी सुखाने संसार करत होतो. एवढ्या वर्षे नवऱ्यासोबत आनंदाने घालवले आणि 2 महिन्यापूर्वी अपघात झाला. नवरा घरात पडून होता. जेव्हा त्याचे हातपाय काम करत होते तेव्हा बरं वाटलं, पण आता नवरा निकामी झाला तर वासनेपोटी तरुणाला प्रेमात अडकवलं. प्रियकरासोबत नव्याने संसार थाटण्याचा मार्गावर होती. त्याला सुद्धा संपत्तीचा आमिष दाखवून नवऱ्याची हत्या करून घेतली. तो अविवाहित तरुण होता. खरंच काळजाला धक्का देणारी ही घटना आहे. अशा थरकाप उडवणाऱ्या घटनावर तुमचं मत काय आहे? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणखी अशाच सत्य घटनासाठी आणि गुन्हेगारी मागचं वास्तव समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. कारण गुन्हा कितीही अंधारात घडला तरी शेवटी जिंकतो तो सत्याचा उजेड.